शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार। उर्वरित अर्जांबाबत चर्चा करणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार गिरीश महाजन यांची माहिती। काही वक्तव्य केलं नाही असं कुणाल दराडी यांनी कालच स्पष्ट केलंय। गोकुळ गीतेंचा गैरसमज दूर करू, संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होईल। मी प्रचंड आशावादी, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, बाळ माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। येत्या काही दिवसातच बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार। बाळ माने यांची टीका, तर पक्षाशी बेईमानाचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये भाजप विरोधामध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेल किंवा हरेल पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळे यांची भूमिका। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून गेले। कोकण, संभाजीनगर, पुण्यामधील व्यवहार लोकशाहीला घातक। पुरेसे संख्याबळ असताना भाजपाकडनं घोडे बाजार कशासाठी, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काही उद्योग नाही, त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था। राऊतांनी 17 पैकी 1 तरी जागा निवडून आणावी, गिरीश महाजनांचं संजय राऊतांना उत्तर। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट। उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध। मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। खासदार संजय राऊतांकडनं राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली भेट, कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मराठा आंदोलनामधील मृतांच्या वारसांना सरकारकडनं आर्थिक मदत जाहीर। 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोनं 1,500 स्वस्त तर चांदीच्या दरात 10,000ची घसरण। सोन्याचे दर 1,58,000वर। हिंगोलीच्या वसमतमधील एटीएममध्ये कॅश मिळेना। 8 दिवसापासून कॅश मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी। दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची मोठी घट। ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयावरून 96 रुपये प्रति लिटरवर। रिक्षा चालकांना मोठा दिलासा। रेपो दरामध्ये कोणतेही बदल नाहीत। आरबीआयने 5.25% रेपो दर कायम ठेवले। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआय मध्ये वाढ होणार नाही। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये कृषी विभाग ऍक्शन मोडवर। आतापर्यंत 368 कृषी सेवा केंद्रांची तपासणी। 37 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण। राज्यातील काही भागात पुढील 48 तासात पावसाची शक्यता। 10 जूनपर्यंत तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। जालना जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 79 टँकरच्या दररोज 154 फेऱ्या। 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून।